सर काय सांगाल, आपण गावोगावी दौरा करताय, प्रचार जोरात चालू आहे, नेमकं काय परिस्थिती मतदाराची आहे? आज आम्ही निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक गावात डोर टू डोर, आज 95% गावामध्ये आम्ही डोर टू डोर त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचलो, मतदारांना साथ गाठली आहे. आणि त्यामध्ये नुसतं मतदारांना साथ घालणे नाही, तर त्यामागचा आमचा जो उद्देश आहे, तर ग्रामीण भागात ज्या भागात जातील त्या भागातल्या ज्या समस्या आहेत, त्या भागातल्या ज्या अडचणी येतात, त्या देखील आम्ही मतदाराच्या जाणून घेतलो. आणि मतदारामध्ये खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्याबद्दलचा एक रोषाची भावना आम्हाला दिसून येते आहे. आणि काँग्रेस पक्षाबद्दल आणि काँग्रेसच्या उमेदवाराबद्दलची दिसलेली आपुलकी, या आपुलकीच्या जोरावर आम्ही जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं एक प्रचाराची यंत्रणा आम्ही डोर टू डोर राबवून आज मतदाराचा विश्वास संपादन केलेला आम्हाला दिसून येतो. लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? लोकांनी आम्हाला मतदान खऱ्या अर्थानं एक काँग्रेस पक्षाचे आम्ही उमेदवार आहोत. आणि काँग्रेस पक्षाची जी संस्कृती विकासाची संस्कृती आहे, काँग्रेस पक्षाची संस्कृती ही सर्वांना घेऊन जाण्याची संस्कृती आहे. आणि आजपर्यंत जर ग्रामीण भागाचा जर विकास आणि कायापालट जर केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या लातूर जिल्ह्याची जडणघडण तर झालीच, लातूर जिल्ह्याचा विकास झाला. आणि इतर जिल्ह्याच्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं, सर्वात उशिरा जिल्हा जाहीर झालेला लातूर जिल्हा असून आज विकासामध्ये विकसित असलेला जिल्हा म्हणून लातूर जिल्हा पाहिला जातो. ते ह्या नेतृत्वाच्या आणि विकासाच्या बळावर पाहिला जातो. आणि हा जो विकास मागल्या 10, 12, 14 वर्षाखाली जो खुंटला आहे, ज्या विकासाचं फक्त मोठं एक अशी जाहिरात केली जाते, पण प्रत्यक्ष विकास कुठंच दिसत नाही. तो विकास पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवाराला, काँग्रेस पक्षाला बळ देण्याची गरज आहे. आणि सर्वांना घेऊन जाणारा पक्ष, सर्वांना न्याय देणारा पक्ष म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं, हे तुमच्या या माध्यमातून मी त्या सर्व मतदारांना आवाहन करतो. मागच्या काळात तुम्ही केलेल्या विकास कामं याबद्दल जनता समाधानी आहे का? निश्चित ज्या ज्या ठिकाणी गेल्या वेळेस देखील माझ्या मातोश्रींना या मतदारसंघातून निवडून देण्यात आलेलं होतं, त्या काळामध्ये ज्या ज्या बाबी माझ्या सामोरे आलेल्या होत्या किंवा अडचणी होत्या, उदाहरणार्थ सांगायचं असलं तर नॅशनल हायवेपासूनचा मलरवाडीचा रस्ता असेल, मसलग्याचा रस्ता असेल, बुजुर्गवाडीमध्ये आमच्या वडर वस्तीला जाणारा रस्ता असेल, शिरोळ वांजरवाडा रस्ता असेल, भालकेवाडीचा रस्ता असेल, शेंदचा रस्ता असेल, मुगाव शेंद जोडणारा इकडून रस्ता असेल, मुगाव शेंद झालेला जो मजबूतीकरणाचा रस्ता असेल, अंगणवाडीची दुरावस्था तिची दुरुस्ती असेल, जिल्हा परिषदच्या शाळेची दुरुस्ती असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्त्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र पानचिंचली येथे डॉक्टरासाठी बांधलेलं निवासस्थान असेल, जनसुविधेअंतर्गत देण्यात आलेलं रस्त्याचे कामं असतील, जनसुविधेअंतर्गत देण्यात आलेलं निटूर येथे केदारनाथाचं सभागृह असेल, जनसुविधेअंतर्गत देण्यात आलेलं बसपूरला 20 लाख रुपये ग्रामपंचायत बांधकामासाठी देण्यात आले, कलांडीला 20 लाख रुपये बांधकामासाठी देण्यात आले ग्रामपंचायतीला, मुगाव येथे 20 लाख रुपये जनसुविधा अंतर्गत 20 लाख रुपये ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी दिली. आणि निटूर येथे 10 लाख रुपये जनसुविधा अंतर्गतचे आणि 10 लाख त्या ग्रामपंचायतीनं, त्या सरपंचांनी 15व्या वित्त आयोगातली घालून ती ग्रामपंचायतच्या इमारती देखील पूर्ण करण्याचा असेल. आणि दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता देऊन आज प्रत्येक दलित वस्तीमध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक दलित वस्तीमध्ये त्या त्या ग्रामपंचायतीला भरभरून निधी दिला, म्हणून प्रत्येक ठिकाणी गट्टू झालेलं, कॉन्क्रीट झालेलं दिसतंय. तिथंही आणि आम्ही ह्या प्रचाराच्या माध्यमातून आणखी भेटी दिल्या. बरेच त्या ठिकाणी आणि रस्ते होणं गरजेचं आहे. काही ठिकाणी पाणी पुरवठ्याची समस्या आहे. आज निटूरसारख्या ठिकाणी आम्ही प्रचार केला, जलजीवन अंतर्गत मोठी पाईपलाईन झाली आहे, पाणी आलं आहे, पण लोकांचं म्हणणं एकच आहे की 15 दिवसाला एक वेळेस आमच्या नळाला पाणी येतं आहे. ही परिस्थिती, एवढा निधी देऊन देखील काही समस्या आजही समोर असलेल्या आपल्याला दिसून येत आहे. या समस्या सोडवणं, लोकांना न्याय देणं, निराधाराचे प्रश्न आहेत. निराधाराला असा आहे की पहिलेच्या असलेल्या पगारी त्या ऑनलाईन झालेत. 70, 80, 85 वर्ष ज्याचं वय आहे त्याचं आधार कार्ड अपडेट होत नाही. आधार कार्ड अपडेट होत नसल्या कारणानं खऱ्या अर्थानं तो खरा लाभार्थी असून देखील त्या अनुदानापासून, पगारीपासून वंचित आहे.
लाडक्या बहिणी देखील 50% कपात करण्यात आलेली आहे त्या वेगवेगळ्या कारणातून. असे शेतकऱ्याच्या भावाला माल नसल्या कारणानं महागाई वाढल्यानं शेतकऱ्याच्या खताचे बियाच्या अवजाराच्या किमती वाढल्या आणि इकडं मालाचे भाव नाही वाढले. यामुळं शेतकरी त्रस्त आहे. आज देखील हा भाग सगळा आपला मांजरा नदी पट्ट्या खाल्ला असल्या कारणानं बऱ्याच शेतकऱ्याचा अतिवृष्टीमध्ये जमिनी खरडून गेल्या. पण त्या खरडून गेलेल्याचं अनुदान ही देखील बऱ्याच शेतकऱ्याच्या आज देखील खात्यावर पडलेलं नसल्यानं शेतकरी हा नाराज आहे. मजुराच्या हाताला काम नाही. अशी एक एवढ्या समस्या ग्रामीण भागामध्ये आज दिसून येत आहेत भेट दिल्यानंतर. ह्या सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आणि सगळ्यात शोकांतिका ही वाटली की ह्या प्रशासकीय काळामध्ये सध्याच्या जो प्रशासनानं कारभार केला, जिल्हा परिषदनं कारभार केला, पंचायत समितीनं कारभार केला, जे घरकुल मंजूर झाले त्या घरकुलाचा हप्ता काढण्याचा एक हप्ता काढायला 10,000 रुपये द्यावे लागतात. विहिरीचा हप्ता काढायला 10,000 रुपये द्यावे लागतात. कोट्याचा हप्ता काढायला 5,000 रुपये द्यावे लागतात. ही बाब ग्रामीण भागापर्यंत ज्याला लाभ भेटला तो समाधानी नाही, ज्याला लाभच भेटला नाही तो देखील समाधानी नाही. अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली. तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत यांना न्याय देण्यासाठी, यांच्यावर संघर्ष करण्यासाठी आम्ही या पद्धतीनं एक प्रतिनिधी म्हणून पुढल्या काळामध्ये आम्ही निश्चित काम करणार आहोत. आता शेवटचा प्रश्न असा सर की तुम्ही मतदारांना का आव्हान करणार? मतदारांना मी एवढंच सांगेन की बाबा एक विकासाचं माध्यम म्हणून जर बघितलं तर आपण बघतोय की ग्रामीण भागाचा विकास 10, 12, 14 वर्षाच्या अगोदर जो तुमच्या गावचा रस्ता झाला असेल, तुमच्या गावची शाळा झाली असेल, तुमच्या गावचा पाणीपुरवठा झाला असेल, तुमच्या गावामध्ये लाईटची व्यवस्था झाली असेल, तुमच्या गावामध्ये अंगणवाडीची व्यवस्था झाली असेल, तुमच्या गावामधला जो काही विकास झाला असा सर्वांनी, हा विकास जर कुठून झाला तर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाला. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केला. मग तसा